सर्वजण मागच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेतलेला होता। सन्माननीय आदिनाथ पालवे साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्याच पद्धतीने आपल्या उभाटा गटाचे विभाग प्रमुख सन्माननीय आदिनाथ पालवे साहेब यांचा आज 2 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपल्या शाळेमध्ये ते 2 वर्षापासून साजरा करत आहेत विद्यार्थ्यांसमोर। यावर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी हा वाढदिवसाचा कार्यक्रम इतर ठिकाणी जाऊन न करता आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक मदत म्हणून आणि त्यांच्या समोर आपण साजरा करावा असा त्यांचा मानस होता आणि त्या पद्धतीने त्यांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये घेण्याचे उद्योग आहेत। आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदिनाथ पालवे साहेब, त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या संस्थेचे संस्थापक सन्माननीय माधवजी सोनवणे साहेब, त्याच पद्धतीने या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले राजेश माननीय श्री राजेश साहेब कल्याण उपजिल्हा प्रमुख, त्याच पद्धतीने राधाचरण करटिया सन्माननीय माजी महापौराचे यांच्यामध्ये होते, त्यांच्या मिसेस होत्या तर सन्माननीय राधाचरण करटियाजी, त्याच पद्धतीने पांडे साहेब, त्याच पद्धतीने सन्माननीय दशरथ चौधरी साहेब, त्याच पद्धतीने आपल्या परिसरातील पत्रकार सन्माननीय गवई साहेब, त्याच पद्धतीने जावळे साहेब सन्माननीय जावळे साहेब या ठिकाणी सुद्धा उपस्थित झालेले आहेत। तर ते आपले शिवाजी जावळे साहेब शहर प्रमुख उल्हासनगर या सगळ्यांचं मी या ठिकाणी आयडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक शाळेच्या वतीने आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं। तर सर्वप्रथम मी आमचे सत्कार मूर्ती त्यांच्या वाढदिवसाचे असे सन्माननीय आदिनाथ पालवे साहेब यांना आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आज या ठिकाणी आपण 2 महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत, त्यांना सर्वप्रथम हार अर्पण करूया। तर सत्कार मूर्ती सन्माननीय आदिनाथ पालवे साहेब यांना विनंती करतो। तर सन्माननीय राधाचरण करटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। राजेश साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सन्माननीय संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करावा। त्यानंतर सन्माननीय राधाचरण करटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अर्पण करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा विनंती करतो त्यांनी पुढे करते यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व चित्र मुरगुडे साहेब सुद्धा सन्माननीय आणि आजच्या सत्कार नसून सन्माननीय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे। स्वागत करा, जोरात टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी लक्ष द्या। अशा आपल्या सर्वांचे परिचित आदिनाथ भाऊ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शाहू साहेब राधाचरण करटियाजी व विशेष म्हणजे जिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते आदरणीय महादेव सोनवणे साहेब तसेच तमाम सर्व सहकारी विद्यार्थी मित्रांनो, आदिनाथ पालवे हे असे एक व्यक्तिमत्व आहे
की कुठे झाड पडलं तर आदिनाथ पालवेंची आठवण येते, कधी ॲम्ब्युलन्स लागली की तर आदिनाथ पालवेंची आठवण येते, कधी टेम्पो लागला, काही कुणाला गरज लागली तर आदिनाथ पालवे सर्वांसाठी धावून जाणारा असा हाडाचा कार्यकर्ता. आणि त्यांचा वाढदिवस, तो वाढदिवसही असा गाजावाजा न करता प्रत्येक वर्षी ते शालेय साहित्य वाटप करून करतात, म्हणजे एक समाजोपयोगी त्यांचा वाढदिवस साजरा होतो. तर अशा या लढवय्या व्यक्तिमत्वाला आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आदिनाथ भाऊ, तुम्हाला शतायुषी व्हा आणि तुमच्या हातून असंच समाजकार्य सातत्याने घडत राहो, हीच मी आज तुम्हाला मंगलमय सदिच्छा देतो व पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 3 नंबर रोड में संतोष नगर के जाने माने जानते, छोटा काम हो या बड़ा काम हो, दौड़ के आने वाले, सबको साथ में लेके चलने वाले। बस एक ही कमी है कि जितने बच्चे हैं उनके माँ बाप ने उनको वोट नहीं दिया। अगर वोट देते थे तो आज वो नगर सेवक बनकर हमारे साथ में, रगड़े के साथ में बैठते थे। शिवाजी रगड़े ने भी उनको साथ नहीं दिया, उन्होंने उनको साथ दिया। यारी दोस्ती में चलते रहते, मगर हमने उनको 2-3 बार टिकट दिया, फिर भी उन्होंने ये कभी नहीं सोचा कि मैं हार गया, और जोरों शोरों में जोश में काम करते रहे। पक्ष का काम, उद्धव बाला साहब ठाकरे साहब का काम उन्होंने आगे लिया है। और मैं आशा करता हूं आदिनाथ पालवे से कि अभी उनका जन्मदिन है, बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है। उनके आगे के कार्यकाल के लिए, उनकी तबीयत के लिए मैं भगवान से प्रार्थना करूंगा कि उनको निरोगी रखे और अच्छे तरह से काम करे। लोगों का चुन के आना नहीं जाना वो छोड़ दो, जो चुन के आए हैं वो कितना काम कर रहे हो आपको सबको मालूम है। बच्चों को भी मालूम है कि रोड कैसे है, पानी कैसा गंदा आ रहा है। अभी रगड़े साहब को बुरा लगेगा, लेकिन रगड़े साहब ही पानी लेके जाते हैं नगर पालिका बॉटल में। रगड़े साहब इतने बड़े पप्पू कालानी साहब के हैं, महापौर, सब उनके लिए, पर पानी जो है मजबूरी से लेके जाना पड़ता है। और यही एक उनका एक प्लस पॉइंट है कि वो ये नहीं देखते हैं कि मैं सत्ताधारी में हूँ। एक कार्यकर्ता के हिसाब से लोगों के काम वो करते हैं। तो मैं आगे के लिए आदिनाथ पालवे को, तुम जो हजारों साल के हो, 50,000, जय हिंद जय महाराष्ट्र। त्यानंतर आपले आज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी उपसभापती व दलित प्रांताचे पहिले नगरसेवक सन्माननीय माधव सोनवणकर या ठिकाणी शुभेच्छा पर 2 शब्द घोषित तुमच्या नावाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, परमवंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले साहेब, कल्याण जिल्हा उपप्रमुख शिवाजी जावळे, राधाचरण कोरोतिया, शिवाजी रगडे, कैलास मात्रे नाही, तर सर्व उपस्थितांना, सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, या ठिकाणी आज दरवर्षाप्रमाणे जवळजवळ 2 वर्षापासून या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला जातो. आदिनाथ पालवे हे आपल्या रमाबाई आंबेडकर शाळेशी त्यांचे एकदम घनिष्ठ संबंध आहेत. काही अडीअडचणी असतील आपल्या शाळेच्या, झाडाच्या संदर्भात असो कसल्याही, तर त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्यांची एक हातोटी अशी आहे की या प्रभागामधील कोणीही गरजू असो
मग त्यांचं काम तहसीलमधलं असो, सेंट्रल हॉस्पिटलमधलं असो किंवा महानगरपालिकेतलं असो, ते त्यांच्या कामासाठी धावून जातात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक त्यांच्याकडनं केली जाते. असे हे आदिनाथ पालवे यांचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं समाज हिताची खूप कामे व्हावेत आणि त्यांच्या वरिष्ठांची जी इच्छा आहे की ते नगरसेवक म्हणून निवडून यावेत, तर कधी नक्कीच पुढील वेळी ते नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी एक अभिलाषा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. साहेब, मला निघायचं आहे, 12 वाजताचं आंदोलन आहे. तर तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की छत्रपती शिवाजी चौक इथे दिल्लीला जंतर मंतरला जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, कुठल्या पक्षाचं संघटनेचं नसून ते विद्यार्थ्यांचं आहे. मला असं वाटतं माझ्या या कामाची सुरुवात देखील विद्यार्थी चळवळीपासून झालेली आहे. तर माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा नाही, तर माझ्यासाठी विद्यार्थ्यांची चळवळ महत्त्वाची आहे. म्हणून मी त्या आंदोलनात सहभागी होतोय. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम झाल्यानंतर शिवाजी चौकावर द्या. धन्यवाद. विश करायचे आहेत आपण टाळ्यामधून. पालवे साहेबांना वाढदिवसाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी करायचं नाही, पुन्हा विद्यार्थ्यांना वयावरचा सर्व मान्यवरांचे ज्या विद्यार्थ्यांनी वया घेतल्या ती वर्गात जातो. ज्या विद्यार्थ्यांना वया मिळालेले त्या विद्यार्थ्यांनी रांगेने वर्गात जायचे. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीने यायचे. उधर की उधर मुँह करने उधर रखे हो खड़ी इकडे बघा अलवे
इकडनं जा ना सरळ लागेल. जाधव हाँ हाँ मैडम या तुम्ही इधर इधर तो दर्शकों, बहुत ही शुभ और जन्मोत्सव है पालवे सर का, और देख सकते हैं पूरी टीम उनकी आई हुई पूरे, और सब लोगों ने हार्दिक शुभेच्छा। और अभी नोटबुक का वितरण हुआ, बहुत ही सुंदर जन्मोत्सव। क्या कहना चाहेंगे सर? आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विभाग प्रमुख सन्माननीय आदिनाथजी पालवे यांचा आज वाढदिवस. ते वाढदिवस नेहमी या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयामध्ये गोरगरिबांच्या मुलामध्ये साजरे करतात, आणि त्यांना मी आमच्या पक्षातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमचे या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी पण या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनीही शुभेच्छा द्याव्यात. तर आता ज्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज परमवंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आजचा हा जो दिवस आहे, आमचे स्नेही आदिनाथजी पालवे यांचा वाढदिवस आहे, आणि आमची जी शाळा आहे राजश्री छत्रपती शाहू विद्यापीठ संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर या शाळेशी त्यांचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत, आणि प्रत्येक वर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना ते वह्या वाटपाचा कार्यक्रम करतात. एवढंच नव्हे तर या पूर्ण उल्हासनगरमधील जे गरजू लोक आहेत त्यांच्या मदतीला जाऊन जाणारे, आणि त्यांचं जास्तीत जास्त मदत कशी होईल त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं. सेंट्रल हॉस्पिटल असो, पालिका असो, तहसीलदार असो, जे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी नडलेल्या नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे तो अतिशय चांगला आहे. आणि हे सर्व जनतेचं काम करण्यासाठी, म्हणजे त्यांची जी इच्छा आहे की समाजासाठी माझं काहीतरी देणं आहे, आणि त्या भावनेतून ते जे काम करतायत त्यांच्या कामाला पुढेही मोठ्या प्रमाणात यश मिळत राहावं, आणि आपल्या सर्वांची प्रभागातील नागरिकांची त्यांच्या हातून सेवा घडो एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि संस्थेच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून ते थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम. छत्रपती शाहू विद्यालय या ठिकाणी मी वह्या वाटपाचा कार्यक्रम केला. वाढदिवस हा वाढदिवस साजरा नाही करायचा हे आपलं एक ध्येय आहे, पण गोरगरीब जनतेंना काहीतरी आपलं देणं लागतं. ह्या हिशोबाने मी त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो आहे. मुलांना खाऊ वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप हे मी 2 वर्ष काय 5 वर्ष पण करत राहणार. जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या शाळेमध्ये माझा जो काही काम असो, सरांनी मला आवाज दिला त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत राहीन. आणि सर्व जे मंडळी आले त्यांचे आभार व्यक्त करतो. असंच माझ्यावर यांनी प्रेम ठेवावं. वाढदिवस हा वाढदिवस पद्धतीने आपण साजरा करत नाहीत. वाढून आलेला दिवस असतो, पण तो दिवस आपल्याला साजरा करायचा नाही. जनतेसाठी काय आपण करतो यासाठी वाढदिवस मी जनतेसाठी समर्पित करतो. इथून पुढं मी जनतेची सेवा करत राहणार. एवढे बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.